नात करती काय ढवारा मटण खायला यावंच लागतंय. नात करती काय यावंच लागतंय. हॉटेल तिरंगा स्पेशल ढवारा मटण खायला यावं लागतंय. कुठं हॉटेल भाग्यश्री. ढवारा मटण खायला यावं लागतंय. कुठं हॉटेल 7777ला. हॉटेल आम्हाला स्पेशल ढवारा मटण खायला यावंच लागतंय. यावं म्हणजे यावंच लागतंय. ढवारा 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 समद्या महाराष्ट्रात या ढवारानं नुसता दांगा घातलाय. जी ती म्हणते ढवारा खायला या, ढवारा खायला या. पण मंडळी हे ढवारा म्हणजे काय आहे? हा शब्द अचानक भले या 3-4 हॉटेलवाल्यांनी आणला असला तरी याचा अर्थ काय? अगदी कोल्हापूरच्या तांबड्या पांढऱ्या रस्त्यानंतर अचानक महाराष्ट्रात या ढवारा मटणाची फॅशन आली. हे ढवारा मटण कसं बनवलं जातं? आणि कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच इतर भागातलं मटण आणि हे ढवारा मटण यात काय फरक आहे? या ढवारा मटणापायी हॉटेल भाग्यश्रीची तोडफोड सुद्धा झाली. नेमकं काय आणि कसं घडलंय सगळं सविस्तर समजून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, गेल्या काही दिवसापासून सगळ्या सोशल मीडियात एक शब्द धुमाकूळ घालतोय, तो म्हणजे ढवारा मटण. या ढवारा शब्दानं माणसं या हॉटेलवाल्यांकडे गाड्या करून जायला लागली. गाडीत जागा नाही तरी कोंबून बसवत माणसं चला ढवारा काय आहे ते बघून येऊ म्हणत या सगळ्या हॉटेलवाल्यांकडे पोहोचली आणि हाताला वगळ येस्तोपर्यंत ढवारा मटण खात राहिली. आता तसं महाराष्ट्रात नाही तर कुठं बी नॉनव्हेज खाणारी माणसं असोत, जिथं कुठं वेगळं काय असेल का नाही की माणसं वेळ काळ न बघता अगदी 100-500 किलोमीटर म्हटलं तरी मटण खायला जातील. हो, आता ती रानात होणारी पार्टी कधी बी होईल, पण पहिलं मार्केटमध्ये मटणाचा नवा प्रकार आला की पब्लिक त्यावर तुटून पडलंच समजायचं. आता त्यात हे ढवारा आलं आणि झालं. पब्लिक या सगळ्याकडं फुल गर्दी करायला लागलं. आता हे ढवारा काय आहे ते समजून घेऊयात. तर मंडळी, हे जे ढवारा आहे ते म्हणजे बोकडाचंच एक मटण आहे आणि महत्त्वाचं की त्याची बनवण्याची एक वेगळी पद्धत आहे. त्याला ढवारा पद्धत किंवा ढवारा मटण असं म्हटलं जातं. आता कोल्हापूर, सातारा, सांगली किंवा महाराष्ट्रातील इतर कोणत्याही भागात शक्यतो बोकड कापून त्याचे विविध भाग केले जातात. नंतर ते पीस वाफाळून पुन्हा शिजवले जातात. मग त्यातलं थोडं आळणी पीस बाजूला केले जाते आणि पुन्हा तिखटाचं वेगळं बनवलं जातं. मात्र ढवारा मटणाचं तसं नाही. आधी बोकड कापून घेतलं जातं, त्याचे मोठाले तुकडे केले जातात, नंतर ते सोलून मोठ्या तुकड्यांसह शिजवलं जातं. आता या सगळ्यात इतर भागातलं मटण आणि हे ढवारा मटण यात हात शिजवण्याचा फरक आहे. महाराष्ट्र असो की अजून कोणताही भाग, प्रत्येक ठिकाणी मटण बनवण्याची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे ते बनवताना मसाला असेल, तेलाची क्वांटिटी असेल किंवा तिखटाचं प्रमाण असेल, या सगळ्यात त्याची चव चांगली ठेवणं हे तसं कौशल्याचंच काम आहे. यामुळे ढवारा मटणातही याची काळजी घेतली जाते. बाकी ठिकाणी मटणाचे लहान पीस करून ते शिजवले जातात. ढवारात मात्र बोकडाच्या मटणाचे मोठमोठाले पीस मोठ्या भांड्यात टाकले जातात. मग नंतर थोडा वेगळा मसाला वगैरे सगळं मिक्स करून ते शिजवलं जातं. बहुतांश देवी देवतांच्या यात्रेला या पद्धतीनं ढवारा मटण शिजवलं जातं. त्यामुळे काही भागात याला कंदुरी बोलतात तर काही ठिकाणी ढवाराही बोलतात. अनेकदा वर्षातनं एकदा रानात शेतातली कामे झाल्यावर सुद्धा या पद्धतीने मटण बनवलं जातं. त्यालाही ढवारा बोललं जातं आणि हा शब्द मुळात मराठवाड्यातला, त्यामुळे इतके दिवस हा शब्द कुणाला माहीत नव्हता. तो आता या हॉटेलवाल्यांनी पुढे आणलेला आहे. त्यामुळे या शब्दाची चलती ही सगळीकडे आहे. गावरान मटण, चुलीवरचं मटण, तुपातलं मटण, यानंतर आता ढवारा मटणानं मार्केट जाम केले. त्यामुळे पब्लिक सुद्धा सगळीकडे ढवारा ढवारा म्हणत बसले. मात्र कोल्हापूर, सांगली, सातारा आणि इतर भाग किंवा नागपूरचं मटण असेल त्या भागात असं मटण बनत नाही. अगदी ढवारात अख्खं बोकड जसं शिजवलं जातं तसं या भागात नाहीये. त्याचे बारीक तुकडे करून ते शिजवलं जातं. तुकडे करून शिजवल्याने त्याचे रेसिपीचे विविध प्रकार सुद्धा ट्राय करता येतात. यामुळे पीस बनवून या मटणाचे विविध प्रकार सुद्धा मिळतात. त्या ढवारा मटणाचा मसाला वेगळा, त्याची क्वांटिटी वेगळी आणि इतर भागात लहान पीस करून मटण शिजवण्याची पद्धती वेगळी. यामुळे ढवारा वेगळं ठरतं. त्यात कोल्हापूर, सांगली, सातारा व इतर भागातलं मटण किंवा मसाले हे तिखट असतात. त्यामुळे त्या मटणाची चव ही वेगळी. तिकडच्या हॉटेलांमध्ये कुणाला तिखट हवं असेल तर एक्स्ट्रा तर्री किंवा रस्सा त्याला दिला जातो. नाहीतर तुम्ही म्हणाल तसं तुम्हाला तिखट सुद्धा दिलं जातं किंवा कमी तिखट सुद्धा दिलं जातं. आता हे झालं ढवारा मटणाबद्दल. आता या ढवारा मटणापायी प्रसिद्ध हॉटेल भाग्यश्रीची जी तोडफोड झाली त्याबद्दल देखील बोलायला हवं. कारण एक मराठी माणूस जेव्हा काही व्यवसाय करतो तेव्हा त्याने काही कारणाने हॉटेल बंद ठेवलं असेल तर त्यासाठी कोणी तोडफोड करणं कितपत योग्य असं सोशल मीडियात चर्चा केली जाते. नाद करतो काय यायलाच लागतंय हॉटेल भाग्यश्री असा डायलॉग मारत महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेले हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांच्या हॉटेलची तोडफोड नेमकी कोणी केली हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे. तोडफोड करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. तो त्यात आपला MH24 ब्रँड असल्याचं सांगतोय. हटके स्टाईल आणि बोकडाचं ताजं मटण तेही 250 रुपयामध्ये थाळी, यामुळे हॉटेल भाग्यश्रीची चर्चा आहे. त्यातच हॉटेल मालकाने नवी कोरी फॉर्च्युनर काढल्याने ते प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले होते. मात्र नागेश मडके हे नेहमीच हॉटेल बंद ठेवतात अशी लोकांची ओरड आहे.
रविवार असो बुधवार असो कुठलंही कारण काढून ते हॉटेल बंद ठेवतात, त्यामुळे त्यांना सोशल मीडिया ट्रोल सुद्धा केलं जातं। अगदी एवढंच नाही तर त्यांचे मीम सुद्धा बनले जातात। त्यातच रविवार दिनांक 8 रोजी हॉटेल भाग्यश्री हे बंद होतं। हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगाराचे वडील मयत झाल्यामुळे हॉटेलला सुट्टी होती असं मालक मडके सांगतात। त्याच दिवशी लातूरवरून काही तरुण भर पावसात मटण खाण्यासाठी हॉटेल भाग्यश्रीला गेले, मात्र नेमकं रविवार असूनही हॉटेल बंद होतं, त्यामुळे त्या चिडलेल्या तरुणांनी हॉटेलवर दगडफेक करत तोडफोड केली असं व्हिडिओवरून प्रथमदर्शनी दिसून येते। अगदी तोडफोड करणारे आरोपी नेमके हेच होते का, हेच पोलीस तपासातून आता पुढे येईलच। हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांनी याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात दिलेली आहे। त्यांचं साधारण 70 ते 80 हजाराचं नुकसान हल्ल्यामध्ये झालेलं आहे। पोलिसांनी अज्ञात हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। विशेष म्हणजे आपणच तोडफोड केली असं व्हिडिओतला तरुण सांगतोय। MH24 ब्रँड असंही तो म्हणतो आणि हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला शिवीगाळ करतोय। तो देखील व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय। आता मंडळी या सगळ्यात हॉटेल भाग्यश्री यांना सोशल मीडियातून भरपूर सहकार्य लाभतंय। अगदी हॉटेल तिरंगा तसेच इतर हॉटेलवाल्यांनी रीलमधून त्यांच्याविषयी भावना व्यक्त केलेल्या आहेत। हॉटेल तिरंगाच्या मालकांनी तर तुम्ही काळजी करू नका, कोणी मराठी माणसाचे पाय ओढत असेल तर विरोध नाही सपोर्ट करा। एक व्यवसाय उभा करायला किती वेळ जातो, किती कष्ट करावं लागतं हे तुम्हाला माहीत नाही, त्यामुळे असं कोणी काय करू नका। धाराशिवचं नाव आपण दोघंही मिळून मोठं करू असं तिरंगाचे मालक सांगतात। यातच बाकी महाराष्ट्रातील तसेच सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश हॉटेल मालकांनी हॉटेल भाग्यश्रीच्या मालकांना व्हिडिओ बनवून सपोर्ट केलेला आहे। पाय ओढण्यापेक्षा सपोर्ट करा, असं नुकसान करणं योग्य नव्हे असं ते बोलतायत। त्यामुळे आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत असं हॉटेल मालक रील मार्फत हॉटेल भाग्यश्रीच्या मालकांना सांगत आहेत। तर लोकांनीही कमेंट करून सहकार्य केलेले आहे। मात्र या सगळ्या ढवारा मटण मात्र या सगळ्या हॉटेलवाल्यांनी प्रसिद्ध केलेले आणि ते खायला लोक तुफान गर्दी करतायत। महाराष्ट्रातील हे हॉटेलवाले यांनी सगळीकडे धुमाकूळ घातलाय, त्यामुळे या व्यवसायात मराठी माणूस आल्याने अनेक जण त्याचं कौतुक करतायत। त्यात 2-4 नाही तर रोजच्याला 10-12 बोकडं कापून या सगळ्यांनी धुमाकूळ घातलाय। जिथे शहरात सुद्धा 2 बोकडं खपतात तिथे हे 7, 10, 12 अशी बोकडं शिजवून खपवतायत, त्यामुळे या सगळ्यांची चर्चा होते। बाकी ढवारा मटणाबद्दल आणि हॉटेल भाग्यश्रीच्या तोडफोडीबद्दल मंडळी तुमचं काय मत आहे, तुम्हाला काय वाटतं लगोलग कमेंट करून जरूर सांगा आणि विशेष बारीला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।